बातम्या विस्ताराने पाहूयात। सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी। 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची गरज का पडली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे। या संदर्भात राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतील आरोपात तथ्य असल्याचं निरीक्षण नोंदवत खंडपीठाने सरकारला 2 आठवड्यात स्पष्टीकरण सुद्धा मागितले। कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केलेली होती। 2023 मध्ये मुंडे हे कृषी मंत्री असताना यामध्ये मात्र बदल झाला। तर 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात बदल करण्याची नेमकी आवश्यकता का भासली अशी विचारणा आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केलेली आहे। आणि या संदर्भात राजेंद्र म्हात्रे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेतनं काही आरोप करण्यात आलेत आणि त्याच आरोपांमध्ये तथ्य असल्याचं निरीक्षण सुद्धा कोर्टामध्ये नोंदवलं गेलंय। या सगळ्या संदर्भात आता सरकारला 2 आठवड्यांमध्ये स्पष्टीकरण देण्यास सांगितलेलं आहे। कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी ही योजना खरं तर सुरू केलेली होती, मात्र 2023 मध्ये धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना यामध्ये काहीसा बदल झाला। आता तो बदल नेमका का करण्यात आलेला आहे याची कारण मीमांसा करावी लागणार आहे, कारण कोर्टामध्ये स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। नेमके आरोप काय आहेत? 23 ऑक्टोबर 2023 रोजी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केलेला होता। 12 मार्च 2024च्या परिपत्रकानुसार सरकारने बॅटरीवर चालणाऱ्या 3,03,507 पंप सुमारे 104 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले। याचिकाकर्त्यानुसार सरकारला एक पंप 3,425 रुपयात मिळाला। यवतमाळच्या एका दुकानात पंपाची किंमत 2,650 रुपये इतकी होती। मोठ्या संख्येत पंपाची खरेदी होत असल्यामुळे सरकारकडे बाजार मूल्यापेक्षा कमी किमतीत पंप विकत घेण्याची वेळ आली। शासनाने जास्तीची किंमत मोजत पंप खरेदी केले। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात कोर्टाने सरकारकडे उत्तर मागितलेलं आहे। या सगळ्या संदर्भात सरकारला स्पष्टीकरण द्यायचं आहे। 2023 मध्ये राज्य सरकारला कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात नेमका बदल का करावासा वाटला या संदर्भातली विचारणा करण्यात आली आहे। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। संजय, या याचिकेत नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत आणि कृषी साहित्य खरेदीच्या धोरणामध्ये नेमके कसे बदल करण्यात आलेले होते? आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारचा जे कृषी खरेदी साहित्य खरेदी धोरण आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे डीबीटीचा वापर केला जातो। डीबीटीचा अर्थ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये ती रक्कम जाते आणि ते स्वतः ते साहित्य खरेदी करतात। असं महत्वाचं हे जे आपलं कृषी धोरण आहे त्या खरेदी धोरणामध्येच बदल करून 23 ऑक्टोबर 2023 मध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनाने हे कृषी पंप खरेदी करण्याचं धोरण ठरवलं होतं आणि त्यानुसार ती खरेदी करण्यात आली होती। आणि एकूणच त्याच वेळेला जो भाव होता दुकानामध्ये बाजारामध्ये त्याची जी किंमत होती ती किंमत फार कमी होती आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये ही खरेदी करणार असल्यामुळे राज्य सरकारला आणखी निगोशिएशन्स करून सूट मिळवता आली असती, ती सरकारने मिळवली नाही। त्या उलट सरकारला जास्त रुपये खर्च करावे लागले। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 80 कोटी ऐवजी 104 कोटी रुपये खर्च करण्यात आले। पण महत्वाचा विषय इथे धोरण बदलण्याचा आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं असं स्पष्ट निरीक्षण नोंदवलेलं आहे की या प्रकरणामध्ये संशय घेण्यापुरती जागा आहे, कारण धोरण बदलण्यात आलं आहे जेव्हा की अपेक्षा अशी होती की जे लाभार्थी शेतकरी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष रक्कम ट्रान्सफर होईल आणि ते विकत घेतील। ही जी आपली डीबीटीची जी खरेदी धोरण आहे त्याच्यामध्ये बदल करून धनंजय मुंडेंनी हा जो काही निर्णय घेतला तो आता संशयाच्या घेऱ्यात आहे आणि त्याच्यावरती प्रश्न उचलण्यात येत आहे। उच्च न्यायालयाने 2 आठवड्यांचा अवधी दिलेला आहे आणि 2 आठवड्यामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून उत्तर, म्हणजे सरकारकडूनच उत्तर अपेक्षित आहे। निश्चित संजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।